नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत काही फ्री सर्टिफिकेशन्स जे तुम्ही ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ वर्किंग प्रोफेशनल करू शकता. इवन तुम्ही अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BCom BBA सारखे कोर्सेस करत असाल किंवा MBA सारखे कोर्सेस करत असाल तर हे सर्टिफिकेशन्स तुम्हाला नक्की हेल्प करतील प्लेसमेंटसाठी. आणि प्लेसमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला जे टेक्निकल स्किल्स बिल्ड करायचे असतात बेटर परफॉर्मन्ससाठी, बेटर सॅलरीसाठी, इथे तुम्हाला हे सर्टिफिकेशन्स हेल्प करू शकतात. तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि चला सुरुवात करूया. तर पहिले रेकमेंडेशन असणार आहे फोरेज या वेबसाईटवरचं जॉब सिम्युलेशन सर्टिफिकेट किंवा प्रोजेक्ट सर्टिफिकेट. आता ह्याची खासियत मी सांगतो. फोरेज एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला कुठल्या तरी कंपनीतल्या एखाद्या रोलमध्ये एक सॅम्पल काम करायचं असेल, एक सॅम्पल प्रोजेक्ट करायचं असेल. जसं की मला KPMG या कंपनीमध्ये खूप इंटरेस्ट होता, तर मी या वेबसाईटवर जाऊ शकतो. या वेबसाईटवर गेल्यानंतर जॉब सिम्युलेशन्स इथे क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टन्सी अकाउंटिंग असं निवडू शकतो. तर इथं मी अकाउंटिंग निवडलं आहे, इथं मी कन्सल्टन्सी निवडलं आहे आणि अप्लायवर क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर इथं बरेचसे कंपनीज येत आहे जिथं मी अप्लाय करू शकतो. आता ह्यात तुम्ही KPMGचं करिअर कॅटलिस्ट इन ॲडवायझरी किंवा एक्सपिरियन्स अ डे विथ KPMG ऑडिट अँड अश्युरन्स हे प्रोजेक्ट्स माझ्या स्क्रीनवर बघू शकतात. तर इथं मी हे प्रोजेक्ट कंप्लीट केल्यानंतर विथ KPMG's सील ऑन इट म्हणजे या लोगोसहित मला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. माझ्या CVमध्ये मी याचं नाव मेन्शन करू शकतो. मी फोरेज या प्लॅटफॉर्मवरती KPMG या कंपनीने क्रेडिटेड एक प्रोजेक्ट केलेला आहे आणि हाच एक्सपिरियन्स मी दाखवून माझी थोडी क्रेडिबिलिटी वाढवू शकतो, कॉम्पिटिशनच्या पुढे जाऊ शकतो. अँड दिस इज नॉट जस्ट लिमिटेड टू KPMG. म्हणजे KPMG पलीकडे सुद्धा भरपूर कंपनीज आहेत, Big 4 कंपनीज आहेत, Fortune 500 कंपनीज आहेत, इन्व्हेस्टमेंट बँक्स आहेत, ज्याचे तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट करून तुमच्या CVवरती मेन्शन करू शकता. सो हा एक खूप मोठा विन आहे किंवा एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी जर तुम्ही एक स्टुडंट असाल आणि प्लेसमेंटसाठी तुमचा CV थोडा बेटर करायचा असेल तर. नेक्स्ट पुढचं सर्टिफिकेशन आहे स्वयं सेंट्रल या पोर्टलवरचं, जिथे आता हे गव्हर्नमेंट बॅक्ड प्रोजेक्ट आहे बाय द वे, जिथे मुलांना एक्सपोजर मिळालं पाहिजे टॉप टियर इन्स्टिट्यूशन्समधून. तर इथे IIT आणि IIM सारखे कॉलेजेस येऊन आपापले सर्टिफिकेशन्स, आपापले कोर्सेस रिलीज करतात. हेच तुम्ही अगदी फ्रीमध्ये, ठीक आहे. स्वयं सेंट्रल ही एक फ्री वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ओपन केलेली आहे. सो तुम्ही फ्रीमध्ये हे सर्टिफिकेशन्स परस्यू करू शकतात आणि तेच सर्टिफिकेशन तुम्ही तुमच्या CVमध्ये मेन्शन करू शकता. इथे जस्ट ॲज अन एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी कोर्स कॅटलॉगमध्ये जाऊन सर्च केलं आहे फायनान्स, आणि इथं फायनान्स सेन्स म्हणून एक प्रोग्राम आहे जो आहे फायनान्स फॉर नॉन फायनान्स एक्झिक्युटिव्ह. म्हणजे तुमच्याकडे फायनान्समध्ये बॅकग्राऊंड नसेल आणि तुम्ही फर्स्ट टाईम शिकत असाल तर ह्या कोर्सपासून सुरुवात करू शकता. पण हा जस्ट एक सॅम्पल आहे. तुम्ही सर्च करा, अजून भरपूर कॉलेजेस आहेत, भरपूर इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांनी टॉप नॉच क्वालिटी कोर्सेस या पोर्टलवरती रिलीज केले आहेत. हा कोर्ससुद्धा तुम्ही बघू शकता. IIM बँगलोर जी वन ऑफ द टॉप 3 इन्स्टिट्यूशन्समध्ये येते MBAसाठी इंडियामध्ये, त्यांनी हा रिलीज केलेला कोर्स आहे. याच्यानंतरचं जे रेकमेंडेशन आहे त्याचं नाव आहे ओपन लर्न. आता बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स असतात जे ऑनलाईन ऑपरेट करतात, ज्यांना भरपूर डोनेशन्स येतात मोठ्या मोठ्या बिझनेसेसकडनं, ॲज CSR फंडिंग येतात किंवा ॲज पार्ट ऑफ देअर ओन इनिशिएटिव्ह की एक बिझनेसला कुठल्या तरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला सपोर्ट करायचं आहे म्हणून ते डोनेशन्स देतात. आणि अंडर दिस इनिशिएटिव्ह बरेचसे ओपन युनिव्हर्सिटीज जे फ्री किंवा एकदम अफोर्डेबल कोर्सेस लॉन्च करतात स्टुडंटसाठी. अशी एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यावर तुम्ही फ्री कोर्सेस जाऊन चेक करू शकता किंवा फ्री कोर्सेसच्या अंडर इथं फायनान्स टाईप करू शकता. तर फायनान्स किंवा अकाउंटिंग रिलेटेड जे काही सर्टिफिकेशन्स असतील ते तुमच्या स्क्रीनवरती येतील. फ्युचर ऑफ फायनान्स, स्टेक होल्डर्स इन मार्केटिंग अँड फायनान्स, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च इन फायनान्स, असे भरपूर सर्टिफिकेशन्स आहेत जे तुम्ही चेक करू शकता. याच्यानंतर काही सिमिलर वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला एक सर्टन फी पे करून सुद्धा सर्टिफिकेशन्स कंप्लीट करता येतात. आणि इथे जे सर्टिफिकेशन्स असतात ते इंडियातले नाही तर जगातले जे टॉप इन्स्टिट्यूशन्स आहेत, हार्वर्ड, MIT, येल असे कॉलेजेस आहेत, यांची सर्टिफिकेशन्स तुम्ही घरी बसल्या कंप्लीट करू शकता. याच्यासाठी 2 टॉप रेकमेंडेशन्स असणार आहेत. एक आहे कोर्सेरा. आणि कोर्सेराचं कसं होतं की काही वर्षांपूर्वी ना तुम्ही एक स्कॉलरशिपला अप्लाय करून फ्रीमध्ये सर्टिफिकेशन्स करू शकत होता. पण त्यांचा प्रिव्हियस डेटा असा होता की बरेचसे स्टुडंट्स फ्रीमध्ये आहे तर घेतात, स्कॉलरशिपला अप्लाय करतात, कोर्स घेतात, पण तो कम्प्लीटच करत नाही. तर आता कोर्सेराने काय केलं आहे की ते स्कॉलरशिप देताना अप टू 90% स्कॉलरशिप देतात. तर एखादा कोर्स जर 50,000चा असेल तुम्हाला 45,000चा त्याच्यावर डिस्काउंट मिळेल. पण तुम्हाला एक नॉमिनल 2,000, 3,000, 5,000 अशी फी पे करावी लागेल. पण स्कॉलरशिप विथ अ व्हेरी मिनिमल फी. आय थिंक ही एक खूप चांगली ऑफर आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे इथे कोर्सेस शिकण्यासाठी. आणि कोर्सेरावर फक्त इन्स्टिट्यूशन नाही तर कंपनीज सच एज गुगलचा सुद्धा एक स्वतःचा एक प्लॅटफॉर्म आहे, तोही मी स्क्रीनवर इथे डिस्प्ले करेन. याचे सर्टिफिकेशन्स तुम्ही कंप्लीट करू शकता.
आता बरेचसे AI टूल्स आहेत, ते सुद्धा आपापले सर्टिफिकेशन्स काढतात. अराउंड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, तेही मी इथं मेन्शन करेन. सो हे सगळे कोर्सेस तुम्ही एक आपापल्या वेबसाईट्सवर म्हणजे Google किंवा बाकीच्या AI वेबसाईट्सवर कंप्लीट करूच शकतात किंवा Courseraवर येऊन सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता. आता ह्याच्यानंतरचं रेकमेंडेशन असेल परत एक सिमिलर प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे EDX. EDX पण सेम फिलॉसॉफीवर काम करतं जसं Coursera काम करतं, की तुम्हाला एक डिस्काउंट मिळतो, एक स्कॉलरशिप मिळते, बट अप टू 90 or 95% तुम्हाला एक मिनिमल फी पे करावी लागते. माझ्या एक्सपिरियन्समध्ये Coursera चांगला आहेच, बट EDX इवन बेटर आहे. तर मी सुरुवातीला Courseraवर सर्टिफिकेशन्स करायचो. त्यानंतर MBA करत असताना मी EDXवरून बरेचसे सर्टिफिकेशन कंप्लीट केले आहेत, जिथं मी फायनान्स, स्ट्रॅटेजी, कन्सल्टन्सी अराउंड काही गोष्टी कंप्लीट केल्या होत्या. आणि याच्यानंतरचा फायनल रेकमेंडेशन जर सांगायचं झालं, सगळ्यात स्पेशल रेकमेंडेशन, तर एक वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे अनस्टॉप. आता अनस्टॉप एक नुसतं सर्टिफिकेट ओनली प्लॅटफॉर्म नाही आहे, तर तिथे बऱ्याचशा कंपनीज आहे ना आपापले कॉम्पिटिशन्स होस्ट करतात. बी स्कूल्स म्हणजे MBA ऑफर करणारे कॉलेजेस हे सुद्धा येऊन आपापली कॉम्पिटिशन होस्ट करतात. बरेचसे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, ग्लोबल बॉडीज जे प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स ऑफर करतात, ते सुद्धा आपली कॉम्पिटिशन येऊन इथे होस्ट करतात. तिथे तुम्ही 2 गोष्टी करू शकता, प्रोजेक्ट्स करू शकतात, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी करू शकतात, पण तुम्ही कॉम्पिटिशन्समध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. जर तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आलात ऑल ओव्हर इंडिया और ऑल ओव्हर स्टेट और इन अ स्पेसिफिक कॉलेज, ते सुद्धा तुम्ही तुमच्या CVमध्ये मेन्शन करून CVची व्हॅल्यू वाढवू शकता. त्या अगेन प्लॅटफॉर्मचं नाव आहे अनस्टॉप. तुम्ही अनस्टॉपवरती जाऊन ओव्हरऑल ऑफरिंग्स चेक करूच शकता. आता शेवटचा पॉईंट, इवन दो या लिस्टमध्ये मी यांचं नाव घेतलं नाही आहे, तरी एक मला ऑनररी मेन्शन करायचे आहेत 2 प्लॅटफॉर्म किंवा सर्टिफिकेशन्सबद्दल. पहिलं आहे Udemy. Udemy अगेन एक ओपन प्लॅटफॉर्म आहे जिथे कुठलाही क्रिएटर आपले युनिक सर्टिफिकेशन्स लॉन्च करू शकतो किंवा शिकवू शकतो. तिथं बऱ्याच वेळेस तुम्हाला भरपूर सर्टिफिकेशन्स 200, 300, 400 रुपयाला सुद्धा मिळतात. जेव्हा माझं प्लेसमेंट चालू झालं होतं आणि मला काही कीवर्डसाठी काही स्पेसिफिक टार्गेटेड रोलसाठी जेव्हा एक सर्टिफिकेशन पाहिजे होतं, ओव्हरनाईट पाहिजे होतं, तर तुम्ही असे प्लॅटफॉर्मवरनं ते कंप्लीट करू शकता. पण या सर्टिफिकेशनचा ओव्हरऑल तोटा काय किंवा ओव्हरऑल लिस्टचा तोटा काय, हे प्रॉपरली एक्झाम कंडक्ट करत नाही. म्हणजे तिथे तुम्हाला इन्व्हिजिलेटर नाही आहे, तर कोणीही कॉपी करू शकतं टेस्टमध्ये. काही प्रश्न असतात जे तुम्ही Googleवर चेक करून आन्सर्स देऊ शकतात आणि सर्टिफिकेट घेऊ शकता. तर क्रेडिबिलिटी थोडी मिसिंग असते. तोच प्रॉब्लेम मेजरली Udemy, Coursera, EDX सारखे सर्टिफिकेशन्समध्ये आहे. पण इथं जर तुम्ही रिअल स्किल्स शिकलात तर इंटरव्ह्यूमध्ये सांगून प्रेझेंट करून तुम्ही जॉब मिळवू शकता. फर्स्ट. सेकंड, जो ऑनररी मेन्शन आहे अलॉंग विथ Udemy, मला NISM या सर्टिफिकेशन्सला सुद्धा मेन्शन करायचं आहे. हे बऱ्याच स्वस्तात मिळतात. हे NSE इश्यूड सर्टिफिकेशन्स असतात. पण परत एक्झाम खूप इझी असते. ही एक्झाम ॲक्च्युली एका प्रॉपर वेमध्ये कंडक्ट होते. तुम्हाला एक्झाम सेंटरला जावं लागतं. मी पुण्यात राहतो, तर मला स्वारगेटला एका एक्झाम सेंटरला जाऊन या एक्झाम्स द्याव्या लागल्या होत्या. पण याच्यातसुद्धा प्रॉब्लेम हा आहे की NISMच्या टेक्स्टबुकमध्ये ना शेवटी तुम्हाला एक 50 ते 100 प्रॅक्टिस क्वेश्चन मिळतात. तेवढेच नाही तर एक वर्कबुकसुद्धा मिळते. तुम्ही ते प्रश्न जर करून गेलात तर त्याचे सिमिलर क्वेश्चन्स ॲक्च्युअल एक्झाममध्ये येतात, ज्याच्यामुळे खूप व्हॉल्यूममध्ये म्हणजे माझे सर म्हणायचे की एव्हरी टॉम, डिक अँड हॅरी हॅज NISM. म्हणजे एव्हरी सेकंड पर्सन कोणाकडेही आता हे सर्टिफिकेशन दिसायला लागले. पण जर तुम्ही सिन्सिअरली केलं, तुमच्या स्वतःच्या आवडीसाठी शिकण्यासाठी जर करत असाल, तर या सर्टिफिकेशनची ॲक्च्युअली व्हॅल्यू आहे. तुम्ही हे सुद्धा कन्सिडर करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर थम्स अप नक्की द्या. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.